देशभरात अनेक ठिकाणी भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते। या कालावधीत श्रीमद भागवताचे निरूपण केले जाते। अनेक जण आपापल्या पद्धतीने याचे निरूपण करतात। आयुष्यात एकदा तरी श्रीमद भागवत ऐकावे असे सांगितले जाते। भागवत सप्ताह सुरू करण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात। जाणून घेऊया भागवत सप्ताहाची परंपरा सुरू झाल्याच्या या आख्यायिकेविषयी। शमीक ऋषी यांच्या आश्रमात पुत्र शृंगी यांच्यासह अन्य ऋषीपुत्र अभ्यास करत होते। एक दिवस सर्व विद्यार्थी जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेले, तेव्हा आश्रमात शमीक ऋषी एकटेच समाधी लावून बसले होते। तहानेने अत्यंत व्याकुळ राजा परीक्षित शमीक ऋषी यांच्या आश्रमात पोहोचले। आश्रमात पाण्याचा शोध घेऊ लागले। ध्यानस्थ असलेल्या शमीक ऋषींना विनम्रपणे नमस्कार करून पाणी देण्याची विनंती केली। 2-3 वेळा विनवणी करूनही ऋषींनी डोळे न उघडल्याने समाधीचे ऋषी ढोंग करत आहेत असा समज राजाला झाला। राजा अत्यंत क्रोधित झाला। जवळच पडलेल्या एका मृत सापाला ऋषीच्या गळ्यात टाकले आणि तिथून तो निघून गेला। राजा परीक्षित आश्रमातून जात असल्याचे एका ऋषिकुमाराने पाहिले। ही बाब शृंगीला सांगितली। राजाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण आश्रमात पोहोचले। शमीक ऋषींच्या गळ्यात साप पाहून शृंगी अत्यंत क्रोधित झाला। वडिलांच्या गळ्यात मृत साप टाकणाऱ्या राजा परीक्षितांचा पुढील 7व्या दिवशी नागराज तक्षकच्या दंशाने मृत्यू होईल असा श्राप दिला। ऋषिकुमारांनी शमीक यांच्या गळ्यातील साप काढून टाकला। तेवढ्यात शमीक ध्यानातून बाहेर आले। काय घडले आहे असे विचारल्यावर शृंगीने सर्व हकीकत वडिलांना कथन केली। राजा परीक्षित यांनी खूप मोठी चूक केलेली नाही, तरीही त्यांना सर्पदंशाचा शाप देणे योग्य नाही। असे वागणे आपल्याला शोभत नाही। अजून सर्व ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले नाही। भगवंताला शरण जाऊन झालेल्या चुकीबद्दल क्षमायाचना करावी अशी समज वडिलांनी शृंगीला दिली। दुसरीकडे राजभवनात पोचल्यावर राजाला आपली केलेली चूक समजली। थोड्याच वेळात शमीक ऋषींचे शिष्य राजा परीक्षितांकडे पोचले। राजन शमीक ऋषी ब्रह्मसाधनेमधील लीन असल्याने आपले आदरातिथ्य करता आले नाही याबाबत त्यांना खेद वाटतो आहे। मात्र कोणताही विचार न करता आपण त्यांच्या गळ्यात मृत साप टाकल्याने शृंगी क्रोधित झाले आणि पुढील 7 दिवसात सर्पदंशाने आपला मृत्यू होईल असा शाप आपल्याला दिला आहे। शृंगीचा शाप असत्य ठरणार नाही। आपल्या चुकीची योग्य प्रकारे शिक्षा मिळत आहे याबद्दल राजा परीक्षित यांना समाधान वाटले। 7 दिवस ईश्वर चिंतन आणि मोक्षमार्ग साधनेत घालावेत असा सल्ला राजाला देण्यात आला। राजा परीक्षित व्यासपुत्र शुकदेव यांच्याकडे गेले। शुकदेव यांनी राजा परीक्षित यांना 7 दिवस सलग भागवत कथा ऐकवली। तेव्हापासून भागवत सप्ताहाची सुरुवात झाली असे सांगितले जाते। भागवत सप्ताहाची परंपरा गेल्या अनेक दशकांपासून सुरू असल्याचे आजही आपल्याला दिसत आहे। हीच भागवत परंपरा कायम ठेवत मारेगाव तालुक्यातील पहापड या गावी गेल्या 12 वर्षापासून सलग भागवत कथेचे वाचन होत आहे। समस्त पहापडवासी या भागवत सप्ताहामध्ये निरंतर येतात। वृद्ध, वयस्क, तरुण तरुणी, बालक यांची विशेष उपस्थिती पहापड येथील भागवत सप्ताहामध्ये 7 दिवस निरंतर असते। हे विशेष बघत रहा आपला हक्क मराठी न्यूज यूट्यूब चॅनल। आवाज आपल्या हक्काचा, शोध सत्याचा। माझे नाव अनुष्का विनोद लांबट आहे। मी पहापड येथील रहिवासी आहे। आमच्या गावात गेले 12 वर्षापासून भागवत सप्ताह चालू आहे आणि या भागवत सप्त्यामुळे लहानपणापासून आमच्यावर खूप चांगले संस्कार झाले आहेत। या भागवत सप्त्यामुळेच आमच्या पहापडातील भावी पिढी समोर घडत। मी भैयाजी अंबादास कन्नाके, पहापड येथील रहिवासी असून मी ह्या गावचे प्रतिनिधित्व करत आहोत। ग्रामपंचायत सदस्य तथा मी पेसा समिती कोष सदस्य आहे, अध्यक्ष आहे। तर हे आमच्या गावामध्ये जवळपास 12 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हे गुणा गोविंदाने एकोप्याने आमच्या गावामध्ये जो भागवत सप्ताहाचा जो कार्यक्रम होत आहे त्याच्यात संत महात्म्याचे विचार, त्याच्यामध्ये संत तुकाराम, ज्ञानेश्वर आणि संत राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रसार कसा व्हावा हा आम्ही आमच्या गावामधील जे छोटे मुलं, आजचे जे लहान मुलं हे उद्याची नागरिक आहे आणि हे सुज्ञ नागरिक बनावं यासाठी आम्ही
संत थोर संताचा आणि महापुरुषाचा विचार त्यांच्यामध्ये पोहोचवण्याचे आणि रुजवण्याचं काम करत आहोत आणि हे सदोदितपणे आमच्या गावामध्ये संतांचे आणि महापुरुषाचे विचार सदैव त्यांच्या पाठीशी राहावं आणि जनमानसात पोहोचवावं असा हा आमचा ह्या माध्यमातून उद्देश आहे. म्हणून हा सदोतीस हा भागवत सप्ताह सतत चालत राहावं अशी मी गावकऱ्यांना आणि गावकऱ्याच्या वतीने मी त्यांना पुन्हा पूर्वनियोजित राहावं अशीच मी अपेक्षा करतो. भागवत सप्ताहाचा सोहळा मागील 15 वर्षापासून आमच्या पहापड या गावामध्ये संपन्न होत आहे. मी मागील 7 वर्षापासून त्या गावामध्ये कार्यरत आहोत आणि या दिंडीच्या निमित्ताने, या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने आमच्या गावातील सर्व नागरिक, सर्व महिला, सर्व विद्यार्थी एकत्र येतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, फुले शाहू, छत्रपती शाहू महाराज यांचे विचार आणि संत गाडगेबाबा यांचे विचार, या सर्वांच्या विचारांचा एकोपा या आमच्या पहापड गावामध्ये आम्हाला या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने दिसून येतो. या 7 दिवसामध्ये आमच्या गावामध्ये अतिशय गुण्यागोविंदाने सगळे लोक एकत्रितपणे सर्व धर्मभाव, भेदभाव, जातीभेद विसरून सर्व एकत्र येतात आणि या निमित्ताने गावामध्ये एकोपा निर्माण झालेला आहे आणि अशाच पद्धतीची चांगली परंपरा पुढेही या गावात राहील